गणपती बाप्पा घरी आल्यानंतर आपल्याला कसं वाटतं ना, खूप छान, आनंदी, सगळं कसं खुश-खुश आणि पॉझिटिव्ह वाटायला लागतं. पण तेच परत गणपती बाप्पा निघाल्यावरती कसं वाटतं, सगळं सुनं-सुनं. अगदी तसंच मला वाटत आहे. मस्त आपण सगळ्यांनी तयारी केली, गणपती बाप्पा आले, गौराई आल्या, मस्तपैकी त्यांच्यासाठी खाणं-पिणं खूप छान-छान झालं. मोदक केले, मोदक खाल्ले, त्या सगळ्यांचा पाहुणचार केला. पण आता वेळ आली होती गणपती बाप्पा आणि गौराई जाण्याची. मला तर ना अजिबातच बरं नाही वाटत आहे की गणपती बाप्पा आणि गौराई गेल्या. गणपती बाप्पा गेल्यानंतर तर घर इतकं सुनं-सुनं वाटत होतं ना, की काही बोलायला नको. गणपती बाप्पा जिथे आपण बसवतो ना, ती जागा ना अगदी सुनी-सुनी वाटायला चालू होते ना. रात्री ना गौराईंची गाणी वगैरे गायली आणि गौराईंचे कान वगैरे उघडले. तो सगळा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर आम्ही गणपती बाप्पांची आरती केली, प्रसाद वगैरे घेतला आणि त्या टायमिंगला असं वाटत होतं की आता गणपती बाप्पा जाणार. असा विचार करूनच ना मी असे नाराज झाले होते आणि गणपती बाप्पा निघाले होते. असो, ते जेवढे दिवस आले तेवढे दिवस खूप छान वाटलं. सगळ्यांना आनंदी वाटलं असेल, होप सो. तर चला, आमच्या मंडळाचा गणपती पण गेलेला आहे. आणि मला सांगा की तुम्ही तुमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन केलं का?